दिवाळीची आतिषबाजी सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईतील प्रदूषणाचा टप्पा जो आहे तो वाढताना पाहायला मिळतोय। मुंबईच्या हवेची गुणवत्ता सतत ढासळताना पाहायला मिळते। तर AQI जो आहे तो मुंबईच्या अनेक भागात 200च्या वर पार झालेला पाहायला मिळते। पण मुंबईतील काही ठिकाणी ठाणे परिसरात पावसाच्या सरी कोसळल्यामुळे हे प्रदूषण कमीही होताना पाहायला मिळते। आज आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण समुद्र किनाऱ्याचा पट्टा आहे जो हलकासा धुसर असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर सतत 3 दिवस दिवाळीची आतिषबाजी आणि फटाके सुरू असल्यामुळे प्रदूषणाचा उच्चांक जो आहे तो म्हणजे AQI एअर क्वालिटी इंडेक्स जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय। पण आज त्या मानानं काही भागात रात्री झालेल्या पावसामुळे आत्ताचं मुंबईतील दादर समुद्र किनारपट्टीवरचं वातावरण जे आहे ते हलकंसं धुसर आहे। याआधी आपण जर पाहिलं तर संपूर्ण धुसर अशी चादर जी आहे ती या समुद्र किनारपट्टीवर पसरलेली आपल्याला पाहायला मिळते। त्या आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे की हवामान विभागाने येत्या 2 दिवसात पुन्हा एकदा महाराष्ट्रातील काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची एकंदरीत अंदाज जो आहे तो वर्तवलेला आहे। त्यामुळे जर पाऊस झाला तर मुंबईतील आणि इतर भागातील जे ते हवामान कमी होऊ शकतं अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते। खरं तर हवेतील आर्द्रता कमी झाल्यामुळे धुळीचे स्फटिक हवेतच राहतात आणि त्यामुळे प्रदूषण वाढते असं सुद्धा म्हटलं जातं। PM 2.5 हेही वाढलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे हवामान विभागाने अति दक्षता घ्यावी अशी सुद्धा आवाहन जे ते केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद वारगेसह मी अजय माने, ABP माझा मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।